पांड्या तिथून धमकी देतोय, हा कर्णबाळा धमकी देतोय, त्याच्या बापाचं राज्य आहे का हरामखोरांच्या? त्याच्यामुळे आता एक तर मी जिवंत राहील, एक तर ते जिवंत राहतील. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीचे दिवसा ढवळ्या हे गुंडे गाडी फोडतात आणि त्यातले आरोपी 3 दिवसापासून अटक होत नाहीत. न्याय नाही मागणार आम्ही. मला मुख्यमंत्र्याचा फोन येऊ देत, मुख्यमंत्र्याच्या फोनची वाट पाहतोय मी. माझा निरोप पाठवा तुमच्या TV9च्या माध्यमातून. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यात म्हणजे स्वतः इंटरफेअर करावं, लक्ष द्यावं आणि अकोला पोलिसांची SIT चौकशी लावावी. पोलिसांचे फोन रेकॉर्ड काढा, पोलिसांचे फोन ट्रेस करा, पोलिसांचा CDR काढा, त्यातून सगळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. मी मेलो तरी चालेल, पण अकोला पोलीस याला जबाबदार आहेत. याच्या मालकावर बोलल्याबरोबर 10 वेगवेगळ्या सुरात 10 भुंकायला लागले. अरे त्याच्या नेत्यावर बोलल्यानंतर त्यांचं रक्त गरम होतं, अजितदादावर बोलल्यानंतर तुम्ही का गरम होत नाही? 2-4 अपवाद जर सोडले तर बाकी पक्षातलं आमदारांनी पण बोलायला पाहिजे. का त्यांचं थोबाड बंद ना करत तुम्ही? राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना विनंती आहे की यांचं थोबाड रंगवा, यांचं थोबाड बंद करा. ज्या पद्धतीने मनसेची टुकार लोक बोलतायत ना, जीवे मारण्याची धमकी, तुम्हाला बरं वाटतंय का तुमच्या भावाला असं त्रास होतो? माझी तर विनंती आहे अजितदादांना, दादा कृपया ज्याच्या तोंडाला बावासीर झाला, पाईल झालाय, मुळव्याध झालाय, तुमच्या पक्षाला हा माणूस डुबवणार आहे, कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार साहेबांसारख्या पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केला आणि अशा पक्षाला संपवायची या माणसाने सुपारी घेतली ना, असं मला आता वाटतंय. म्हणून कृपया दादा तुम्ही काळजी घ्या आणि या माणसाला त्याची जागा दाखवा. कारण तुम्ही आदेश देऊन सुद्धा अकोला जिल्ह्यातली किती लोक तिथे बसलेत ते पहा. पोलीसची प्रोटेक्शन वाढवून घ्यायचंय. त्याच्याबरोबर एक आपले पोलीसवाले साहेब होते, आता त्याला पाठीमागे पुढे ती गाडी वगैरे लागेल, YZ काय ते तुम्ही बोलता ना कॅटेगरी, ती त्याला करून घ्यायची आहे. काल त्याच्या घरी बघा ना किती मस्तपैकी पुरी SRPची एक पालटून उभी करून टाकली पोलिसांनी. तर हे स्वतःचं वलय वाढवण्यासाठी आहे. माझ्या घराची सुरक्षा वाढवून नाही वाढवली तरी मी एकटा सुरक्षित आहे. माझं घर सांभाळायला मी काय इतका नपुंसक नाही आहे त्या दुर्बाळ्यासारखा की कोणाच्या भरोश्यावर कुटुंब सांभाळ. काढून टाका सुरक्षा व्यवस्था, येऊ द्या ना त्याला त्या कर्णबाळ्याला. माझ्या समोर आहे म्हणा हरामखोरा.